ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता चेतुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावने तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। नारायण नारायण। तर भक्तजन हो, दुर्वास ऋषींच्या शापामुळे देवेंद्र श्रीहीन झाले आणि श्री महालक्ष्मी देवी या सृष्टीतून लुप्त झाल्या। आणि श्री महालक्ष्मी देवींना पुन्हा या सृष्टीत आणण्यासाठी हे समुद्र मंथन झालं। आणि भक्तजन हो, तो क्षण आला जेव्हा श्री महालक्ष्मी देवी या सृष्टीच्या उद्धारासाठी पुन्हा अवतरल्या। माझ्या आराध्यांशी त्यांचा विवाह झाला। सगळीकडे आनंदाचे वातावरण होते, प्रसन्न वातावरण होते। नारायण नारायण। श्री महालक्ष्मी देवी पुन्हा या सृष्टीत अवतरल्या होत्या म्हणजे आता हे समुद्र मंथन पूर्ण झाले होते का? सांगा सांगा सांगा। महाराज, अहो आता अजून काय हो आहे? जे जे समजेसनी मिळायचं होतं ते मिळालं आहे की नाही? अजून सारं काही मिळालेलं नाही। अजून समुद्र मंथनातून अमृत बाहेर आलं नाही। नारायण नारायण। अगदी योग्य ओळखलेत देवी। या समुद्र मंथनातून अद्याप अमृत बाहेर आले नव्हते। आता प्रतीक्षा होती ती अमृताची। देव आणि दैत्यांना ते समुद्रातून बाहेर काढल्याखेरीज थांबणं अशक्य आहे। होय देवी, कारण ते अमृत प्राप्त करून मृत्यूवर विजय मिळवण्याचा मानस देव आणि दैत्य या दोघांचाही होता। ज्यांना अमृत मिळेल त्यांना त्रिखंडात सत्ता मिळेल, ते सामर्थ्यशील होतील हेच सत्य होतं। आणि म्हणूनच या समुद्र मंथनाला पुन्हा प्रारंभ झाला। नारायण नारायण।
हे श्री महालक्ष्मी, आपण या सृष्टीतून निघून गेल्यानंतर इथले सारे वैभव आणि सारे ऐश्वर्यही निघून गेले होते, पण आता आपण पुन्हा प्रकट झाला आहात आणि साऱ्यांनाच पुन्हा ऐश्वर्य प्राप्त झाले आहे. देवेंद्र, बळी, ह्यापुढे अहंकारामुळे असं घडणार नाही, ह्याकडे लक्ष द्या. होय देवी, पुन्हा असे कधीही होणार नाही. माधवा, आता समुद्र मंथनाला पुन्हा प्रारंभ करूया. होय, कारण अजून अमृत कलश बाहेर आलेला नाही आणि मला खात्री आहे की सगळेजण ह्याचाच विचार करतायत की अमृत कलश अजून बाहेर कसा आला नाही. त्यामुळे अधिक वेळ न घालवता त्वरित पुढील कार्याला प्रारंभ करावाच लागेल. प्रभू, आपण जसे सांगाल तसेच होईल. हे प्रभू, आता आम्ही पुन्हा अमृत मंथनास प्रारंभ करत आहोत. आपला कृपाशीर्वाद असू द्यावा. शुभम भवतु. कदाचित अमृत. नक्कीच अमृत येत असणार. अमृत. प्रणाम प्रभो. हे धन्वंतरी, ह्या समुद्र मंथनातून ह्या सृष्टीत तुमचे आगमन झाले आहे. तुमचे स्वागत आहे. तुमच्या येण्याने
या सृष्टीत असलेल्या सर्व विकारांवर, सर्व रोगांवर उपचार करणे शक्य होणार आहे. देवांचे नव्हे, केवळ देवांचेच नव्हे तर संपूर्ण सृष्टीच्या वैद्यक शास्त्राचे आपण जनक आहात. आपला कृपाशीर्वाद सदैव या सृष्टीतील चराचरांवर असू द्यावा. होय देवी. आणि या समुद्र मंथनातून मी माझ्यासह हे अमृत घेऊन आलो आहे. नारायण नारायण. आणि या समुद्र मंथनातून एकाच वेळी 2 रत्न बाहेर पडली. एक म्हणजे श्री धन्वंतरी आणि दुसरं अमृताचा कुंभ. अमृताचा तो कुंभ पाहून देव आणि दानव दोघांनाही काही सुचेनासे झाले होते. कारण सगळ्यांनाच हे ठाऊक होते की हे रत्न ज्याला मिळेल तो चिरंजीव होईल, मृत्यूवर विजय मिळवेल, त्रिखंडाचा स्वामी होईल. अशा वेळी देवांना आणि दैत्यांना थांबवणं अत्यंत कठीण होतं. का? समुद्र मंथनातून बाहेर येणाऱ्या रत्नांचे वाटप हे त्रिमूर्तींनी ठरवणे अपेक्षित आहे आणि ते सगळ्यांना मान्यही आहे. होय देवी, परंतु हा प्रसंग तितका सोपा नव्हता देवी. कारण प्रसंगी त्रिमूर्तींचंही म्हणणं कुणाला पटलं नसतं. मग त्याची विभागणी झालीच नसती. ती झालीच देवी. आणि त्यासाठीच मला स्त्री रूपाचा अवतार घ्यावा लागला. स्त्री रूपाचा? होय म्हाळसा, स्त्री रूपाचा अवतार. पण असे का? ते तुम्हाला आख्यानात कळेलच देवी. म्हाळसा, या समुद्र मंथनाचा अत्यंत महत्वाचा भाग. ह्यात श्री विष्णू यांनी घेतलेल्या सुंदर स्त्रीच्या रूपाचा अवतार. अर्थात मोहिनी अवतार. नारायण नारायण. मुनिवर, आख्यानाला पुन्हा प्रारंभ करा. नारायण नारायण. होय देवा. नारायण नारायण. आता समुद्रातून अमृताचा कुंभ हाती घेऊन धन्वंतरी बाहेर आले. तो कुंभ बघून सर्वांना हीच आशा होती की हे अमृत आपल्याला मिळावं. सर्वजण धन्वंतरींकडे आशेने पाहत होते. ओम वासुदेवाय विद्महे वैद्यराजाय धीमहि तन्नो धन्वंतरी प्रचोदयात्. ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरये अमृत कलशहस्ताय सर्वामय विनाशाय त्रैलोक्यनाथाय श्री विष्णवे नमः. नारायण नारायण. मुनिवर, धन्वंतरींविषयी मी आधी ऐकले आहे आणि त्यांचे दर्शन देखील मला झाले आहे. पण ह्या क्षणी धन्वंतरींचे स्मरण करताना तुम्ही श्री विष्णूंना प्रणाम केला याचे प्रयोजन मला कळले नाही. हे प्रभू, श्री म्हाळसा देवींनाच काय तर साऱ्यांनाच हा प्रश्न पडणं स्वाभाविकच आहे. म्हाळसा, नारद मुनींनी असे केले कारण धन्वंतरी म्हणजे श्री विष्णू यांचा एक अवतार मानावा लागेल. काय? होय देवी, धन्वंतरी म्हणजे माझ्या आराध्यांचेच एक रूप. ओम शंखम चक्रम जलौकाम दधिदमृतघटम
चारुदोर्भिश्चतुर्मिः सूक्ष्म स्वच्छातिरुद्यांशुक परिविलसन मौलिमं भोजनेत्रं वन्दे धन्वन्तरियुतं निखिल गदवन प्रौढदावाग्निलीलम्. आपल्या रूपाचे, आपल्या महतीचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दही कमी पडतील प्रभू. नारायण नारायण. तो क्षण असा होता की काय करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. कारण देव काय, दैत्य काय, सहजासहजी अमृताचा त्याग करण्याची कुणाचीच तयारी झाली नसती. ह्या सृष्टीत धन्वंतरी ह्यांच्या रूपाने आपले आगमन झाले. ह्या सृष्टीत असलेल्या अनेक दुर्धर रोगांवर आपण उपचार सुचवलेत. होय प्रभू, साक्षात वैद्यक शास्त्राचे आराध्य म्हणजे श्री धन्वंतरी. आणि त्यांच्या हातातला अमृताचा कुंभ हेच सांगत होता की अमृत म्हणजे सर्व रोगांपासून मुक्त होण्याचा मार्ग, मोक्षाचा मार्ग. होय, असं देखील म्हणता येईल मुनिवर. ते वाटतं तितकं सोपं नाही. त्यासाठी समुद्र मंथन करावं लागतं, मनाचं मंथन करावं लागतं, अनेक गोष्टींवर नियंत्रण ठेवावं लागतं. त्याखेरीज अमृत प्राप्ती होणे नाही. होय प्रभू, त्रिमूर्तींच्या दायित्वांपैकी आणखी एक दायित्व आपण घेतलेत. सर्व रोगांवर, विकारांवर औषध मिळाले. नारायण नारायण. ओम नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतराय अमृत कलश हस्ताय सर्व भय विनाशाय सर्व रोग निवारणाय त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णु स्वरूप श्री धन्वंतरी स्वरूप श्री 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 औषध चक्र नारायणाय नमः. मला अजूनही तो क्षण आठवतो आहे, जेव्हा श्री धन्वंतरी हाती अमृताचा कुंभ घेऊन काठावर त्रिमूर्तींसमोर येऊन उभे राहिले. भासा, तुला धन्वंतरींबद्दल ठाऊक आहे असं तू म्हणालीस. हो, पण खरोखरच मला याची कल्पना नव्हती की वैद्यक शास्त्राचे आराध्य म्हणजेच श्री धन्वंतरी हे श्री विष्णूंचे रूप आहे. विवाहाआधी माझी आणि त्यांची भेट झाली होती, तेव्हाची ही गोष्ट आहे. जेव्हा लोकांच्या हितासाठी यांनी विषप्राशन केले होते, तेव्हा माझे अर्धे शरीर काळे पडले होते. तेव्हा माझी प्रकृती स्थिर व्हावी म्हणून ते आले होते. त्यांच्या औषधोपचारांनी मला गुण यावा आणि माझी प्रकृती स्थिर व्हायला सहाय्य व्हावे म्हणून तुम्ही त्यांना पाठवले होते. पण मला अजूनही एक गोष्ट आठवते. त्यावेळी त्यांच्या रूपात एक दैत्य नेवासेला आला होता. खरं सांग, कोण आहेस तू? आठवतंय तुम्हाला? होय, मला आठवतंय. त्यानंतरही माझी त्यांची भेट झाली होती. दीपावलीच्या वेळी धन्वंतरी जेजुरीत आले होते. त्यावेळी तुम्ही जेजुरीत नव्हतात. त्यावेळी त्यांची गडावर यथोचित पूजा करण्यात आली होती. पण त्यावेळी त्यांना तुमचे दर्शन घडले नाही, कारण तेव्हा तुम्ही जेजुरीत नव्हतात. तुम्हाला आठवतंय का हे?
हे बानू, काय र? अगं ती महाराज काय म्हणते ती देवांचं वैद्य का कुणी त्यातनं बाहेर आलं म्हण. वय आणि माळसा देवी बी हेच सांगत आहे ती का ते आता आल्याचं त्यांच्या ध्यानात आहे. असेल की. ए बानू, मग तू बी सांग की का तू बी भेटली होतीस त्यासनी म्हणून. कशा पाय? कशा पाय म्हणजे समध्यासनी ठाऊ व्हाय नको वय. नाही न ग, असू दे. आपलं असं काय करते आज? सांग की समध्यासनी, कुणी सांगावं त्यातनंच तुला काय बाय कळलं म्हणजे. महाराज, मला एक सांगायचं आहे. तुला काही सांगायचे होते का बानू? वय काय? आता म्या देवांच्या वैद्याचं नाव ऐकलं तर म्या त्यासनी भेटले हाय हेच सांगायचं होतं मला. नारायण नारायण. हिची आणि धन्वंतरींची भेट झाली आहे. होय,